इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांच्या पार्थिवाला अखेरचा निरोप देण्यासाठी तेहरानच्या रस्त्यांवर लाखोंचा जनसमुदाय जमलेला असतानाच इराणच्या वेगवेगळ्या भागात आगीचे लोळ उठले. 8 जुलैच्या पहाटे अमेरिकेने इराणवर 80हून अधिक सैन्य ठिकाणांवर क्षेपणास्त्र आणि हवाई हल्ले चढवले आणि काही तासातच कुवेत, बहरीन, कतारही स्फोटांच्या आवाजाने दणाणले. यामुळे गेल्या महिन्यात झालेली शस्त्रसंधी पूर्णपणे कोलमडली. या हल्ल्यांमुळे संपूर्ण आखाती प्रदेशात तणाव आणखी वाढलाय. आता इराणनेही पलटवार करण्याचा इशारा दिल्यानं पुन्हा हा संघर्ष उफाळून येण्याची शक्यता आहे. खामेनी यांच्या अंत्ययात्रेवेळी काय घडलं? अमेरिकेने शस्त्रसंधी सुरू असतानाही हल्ले का केले? आता पुन्हा युद्ध पेटणार का? या एकूण परिस्थितीचा आढावा आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. नमस्कार, मी रुपल आणि तुम्ही पाहत आहात विशेष भारी. अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असणारा संघर्ष काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाहीये. या दोन्ही देशांमध्ये बहुप्रतीक्षित असा शांतता आणि युद्धबंदी करार झाला असला तरीही संघर्षाला मिळालेला विराम फक्त कागदोपत्रीच असल्याचं स्पष्ट होत आहे. कारण ठरते ती म्हणजे धुमसणारी संघर्षाची ठिणगी. 8 जुलैला पहाटे अमेरिकेने इराणमधील 80हून अधिक लष्करी ठिकाणांना लक्ष्य केलं. US सेंट्रल कमांड म्हणजे सेंटकॉम नुसार या हवाई हल्ल्यांमध्ये हवाई संरक्षण प्रणाली, कमांड आणि कंट्रोल सेंटर्स, किनारी रडार, जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे, जहाज विरोधी क्षेपणास्त्र प्रणाली, ड्रोन प्रक्षेपण स्थळे आणि IRGCच्या 60हून अधिक लष्करी बोटींना लक्ष्य करण्यात आले. आता या संपूर्ण घटनेत सर्वात धक्कादायक आणि वादग्रस्त बाब ठरत आहे या हल्ल्याचं टायमिंग. इराणचे सर्वोच्च धार्मिक आणि राजकीय नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या निधनानंतर संपूर्ण देश शोकात होता. त्यांच्या अंत्यसंस्काराची प्रक्रिया सुरू असताना जेव्हा देशाचे सर्व बडे नेते, लष्करी कमांडर आणि लाखो नागरिक एकाच ठिकाणी जमा झाले होते, तेव्हा अमेरिकेने हल्ले केले. विश्लेषकांच्या मते शस्त्रसंधीचा काळ हा शांततेसाठी आणि चर्चेसाठी असतो, पण अमेरिकेने या काळाचा वापर इराणला गाफील ठेवण्यासाठी केला. इराण जेव्हा आपल्या नेत्याच्या जाण्याच्या दुःखात आणि अंतर्गत सुरक्षेच्या नियोजनात व्यस्त होता, नेमका त्या क्षणाचा फायदा अमेरिकेने घेतला. या टायमिंगमुळे मुस्लिम देशांमध्ये आणि अमेरिकेच्या विरोधकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. फेब्रुवारी महिन्यात इस्रायल अमेरिकेच्या संयुक्त हल्ल्यात खामेनी आणि त्यांच्या कुटुंबातील काही सदस्य मारले गेले होते. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी तेहरानमध्ये मोठ्या प्रमाणावर शोकसभा आयोजित करण्यात आली होती, जिथे लाखो शोकाकुल नागरिकांनी ट्रम्प यांच्या विरोधात घोषणा दिल्या आणि अमेरिका इस्रायल विरुद्ध सूड घेण्याची प्रतिज्ञा घेतली. आता अचानक अमेरिकेनं हे हल्ले का केले? तर ही कारवाई होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ ओमानच्या किनाऱ्यावर 3 व्यापारी जहाजांवर झालेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून करण्यात आली, असं अमेरिकेचं म्हणणं आहे. या हल्ल्यांमध्ये एक LNG टँकर जळाला होता, तर इतर 2 जहाजांचं किरकोळ नुकसान झालं होतं, पण कोणीही जखमी झाले नव्हतं. ही जहाजं हॉर्मुझच्या समुद्रधुनीतून ओमानच्या किनाऱ्याजवळच्या मार्गाने जात होती आणि इराणने मान्यता दिलेला हा मार्ग नव्हता. इराणने या शस्त्रसंधी कराराअंतर्गत सामुद्रधुनीतील वाहतूक नियंत्रित करण्याचा अधिकार स्वतःकडे असल्याचा दावा केलाय आणि केवळ स्वतः मंजूर केलेला मार्ग सुरक्षित असल्याचं जाहीर केलंय. हे सर्व घडत असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प तुर्कस्तानातील अंकारा येथे नाटो परिषदेसाठी उपस्थित होते. परिषदेत नाटोचे सरचिटणीस मार्क रुट्टे यांच्यासोबतच्या पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी सांगितलं की त्यांच्या मते इराण सोबतची शस्त्रसंधी संपली असून पुढील वाटाघाटी हा वेळेचा अपव्यय ठरतील. माझ्या दृष्टीने हे संपलं आहे, असं ट्रम्प म्हणाले. त्यांनी इराणच्या नेत्यांवर आरोप केला की ते खासगीत अटी मान्य करतात आणि नंतर जाहीरपणे नाकारतात. त्यामुळे तेहरान प्रामाणिकपणे वाटाघाटी करत नसल्याचं त्यांचं मत आहे. ट्रम्प यांनी हे सुद्धा स्पष्ट केलं की अमेरिका इराणी तेलावरील निर्बंध सवलत रद्द करत असून नौदल नाकेबंदी पुन्हा लागू करत आहे. पण युद्ध पुन्हा सुरू होणार नाही, असंही त्यांनी म्हटलंय. तेलाच्या किमतींबाबत बोलताना त्यांनी सांगितलं की किमती झपाट्याने घसरत आहेत आणि थोड्या वाढतीलही, पण हे प्रकरण लवकरच शमेल. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर काही तासातच इराणनं प्रत्युत्तर दिलं. इराणच्या रिव्हॉल्युशनरी गार्ड कोअरने कुवेतमधील अली अल सालेम हवाई तळावर आणि बहरीनमधील अमेरिकेच्या नौदल ताफ्यावर क्षेपणास्त्र आणि ड्रोन डागल्याचं म्हटलंय. या हल्ल्यानंतर इराणने एक मोठं निवेदन जारी केलं असून डोनाल्ड ट्रम्प खामेनी यांच्या अंत्यविधीवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केलाय. इराणी जनता ट्रम्प आणि अमेरिकेबद्दल तीव्र संतापाने पेटली आहे. इराणचे संसद अध्यक्ष मोहम्मद बाकर कालिबाफ यांनी सोशल मीडियावर लिहिलं की दादागिरी करणं आणि आश्वासनं मोडणं आता नवीन राहिलेलं नाही. जर तुम्ही हल्ला केलात तर तुम्हालाही याचा फटका बसेल.
मंडळी, हा संघर्ष फेब्रुवारी 2026 मध्ये सुरू झाला, जेव्हा इस्रायल आणि अमेरिकेने संयुक्तपणे इराणच्या लष्करी आणि अण्वस्त्र सुविधांवर हल्ले केले. या युद्धाचा आतापर्यंतचा अंदाजे $113 अब्ज इतका फटका अमेरिकन करदात्यांना बसलाय. जागतिक तेल बाजारातील सर्वात मोठा पुरवठा खंड याच युद्धामुळे निर्माण झालाय. नैसर्गिक वायू, खत, विमान वाहतूक आणि पर्यटन उद्योगांवरही याचा गंभीर परिणाम झालाय. 8 एप्रिलला 2 आठवड्यांची शस्त्रसंधी लागू झाली होती. पण इस्रायलने लेबनॉनवर हल्ला केल्यानंतर आणि इराणने हॉर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा उघडण्यास नकार दिल्यानंतर ती डळमळीत झाली. 14 जूनला युद्ध संपवण्यासाठीचं निवेदन जाहीर करण्यात आलं आणि 17 जूनला पॅरिसमधील वर्साय राजवाड्यात ट्रम्प आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान यांनी त्यावर स्वाक्षरी केली. या करारानंतर दुहेरी नाकेबंदी उठवण्यात आली होती, पण तणाव कायम राहिला. गेल्या महिन्यातही म्हणजे जूनच्या अखेरीस अशाच प्रकारची घटना घडली होती. इराणने व्यापारी जहाजांवर हल्ले केले होते आणि अमेरिकेने प्रत्युत्तरादाखल हल्ले केले होते. त्यानंतर इराणने पुन्हा बहरीन आणि कुवेतवर हल्ले केले होते. त्यामुळे 8-9 जुलैची घटना ही याचाच परिणाम मानली जाते. आतापर्यंत इजिप्त, सौदी अरेबिया, कतार आणि जॉर्डनसह आखाती देशांनी इराणच्या हल्ल्यांचा निषेध करत संयम बाळगण्याचं आवाहन केलंय. तज्ज्ञांच्या मते सध्याची स्थिती ही पूर्ण शस्त्रसंधी नसून मर्यादित शस्त्रसंधी आहे. म्हणजेच पूर्ण युद्धही नाही आणि पूर्ण शांतताही नाही, अशा अवस्थेत हा प्रदेश अडकलाय. मंडळी, हॉर्मुझची सामुद्रधुनी ही जगातील सर्वात महत्त्वाच्या ऊर्जा वाहतूक मार्गांपैकी एक आहे. या भागातील अस्थिरता जागतिक तेलाच्या किमतींवर थेट परिणाम करत आहे आणि आता झालेल्या हल्ल्यानंतर तेलाच्या किमतीत तात्काळ वाढ नोंदवण्यात आली आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील ही संघर्षाची मालिका थांबेल की आणखी चिघळेल, हे येत्या काही दिवसातील वाटाघाटी आणि दोन्ही बाजूंच्या भूमिकेवर अवलंबून आहे. ट्रम्प यांनी वाटाघाटी सुरू ठेवण्याची शक्यता नाकारली नसली तरी त्यांचा सूर आक्रमक आहे. दुसरीकडे इराणनं ही माघार घेण्याची कोणतीही चिन्ह दाखवलेली नाही. त्यामुळे आखाती प्रदेशातील हा तणाव आणखी काही काळ कायम राहण्याची शक्यता आहे. बाकी या परिस्थितीविषयी तुम्हाला काय वाटतं, हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि विशेष भारीच्या YouTube पेजला सबस्क्राईब करायला विसरू नका.